पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय राम. पुढचा दुसरा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग करतोय रामने केलंय मार्केट जॅम. पहिल्या 2 बॉलवरती 2 धमाके षटकार. सलगचे 2 बॉल 2 षटकार. बॅट्समन रामच्या बॅटमधून का बॅटिंग करतोय. मंगेश वरती हल्लाबोल केलाय. पहिला बॉल सिक्सर आला, दुसरा देखील क्वालिटी फटका होता. दोन्ही ऑन साईडला स्कोर लेगच्या दिशेला खेचलेत 12 धाबा. तिसरा हाफ ट्रॅकर आता एक्स्ट्रा कव्हरला खेचला गॅप मधून गोडीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा आलाय बॅट्समन रामच्या बॅटमधून हा तिसरा धमाका. चेंडू सीमा पार षटकार. सलामीला दाखल झाला या मॅच मध्ये मंगेशच्या विरोधात. का बॅटिंग करतोय. 2 ऑन साईडला तर 1 ऑफ साईडला तुम्ही पाहताय. मैदानाच्या चोपेर बाजूला फटकेबाजी करत असताना राम आज मैदानावरती तुम्ही पाहता का बॅटिंग करतोय. धावफलक टीमची टोटल 18. या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. चौथा देखील मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नव्हता. एसएनच्या मागे बॉल ट्रॅव्हल होईल आणि धावफलक सिंगलच्या साथीने आता 19 या आकड्यावरती आपल्याला पार पेल. चांगली सुरुवात झाली टीम वेद 11 बदलापूर संघाची या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच. कारण बदलापूर संघाला देखील माहिती आहे टॉस जर जिंकला असता टीम डोंबिवलीनं तर त्यांनी देखील बॅटिंगच करण्याचा निर्णय घेतला असता. त्यामुळे या मॅचमध्ये जसा टॉस जिंकला क्षणाचाही विलंब न करता लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खाप बॅटिंग झाली आहे. 3 बॉलवरती 3 षटकार आल्यानंतर आता सुटकेचा मोकळा निश्वास कदाचित सोडलाय मंगेशनं या मॅचमध्ये. कारण सिंगल आली आहे आणि आता पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ संपला. अद्याप शेवटचा 1 बॉल शिल्लक या मॅचमध्ये. कारण ज्या प्रकारे आपण पाहिला असाल खेळ क्रिकेटचा मागील मॅचमध्ये का बॅटिंग केली योगेश पाटील आणि त्यासोबत पिंट्या केळेनं. शेवटचा बॉल त्यावरती देखील आक्रमण रामच्या बॅटमधून आपण पाहिलं. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या अंती 26 बनल्यात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय गोलंदाज जितू दाखल झाला या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये 4थ्या ओव्हरसाठी जितू दाखल झाला तर या मॅचमध्ये 2ऱ्या ओव्हरसाठी जितूचा वापर करण्यात आला आहे. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोटं विकवली फिंगर रोल केली आणि त्यानंतर पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं की हा बॉल इथून मात्र वाईट आहे का. परंतु पंच सांगताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगल्या चेंडूची सांगता आता होती. बॅटरला कळलं नव्हतं की इथून कशा प्रकारचा चेंडू हाताळला आहे. असं गतीमध्ये मिश्रण केलं बॅट्समनला वाटलं की चेंडू बाहेरच्या बाजूला आउटसाईड द ऑफस्टिक बॉल वळण घेतो आहे. परंतु त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल तर पंच सांगताय डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक आता या मॅचमध्ये स्थिरावला आहे. 26 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरच्या अंती 26 बनल्यात. त्यामुळे चांगली टोटल आता सेट झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पार मिळेल. सलगचा 2रा डॉट आला या मॅचमध्ये आणि खरं तर जसा एखाद्या पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा त्याची तरमळ होते ना तसा आता तरमळतोय नवसाकी एअरवरती राम चाच पडतो या मॅचमध्ये. कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. त्यानं जवळजवळ 4 षटकार मारलेत या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये एका ओव्हरमध्ये. त्यामुळे आता खरं तर त्याला स्ट्राईक हवी आहे. हे चित्र देखील आपण पाहतो आहे. जितू कमबॅक करतो या मॅचमध्ये. राईट नंबर द विकेट. यावेळेला देखील एससी रक्षक बीट बॉल निघालाय नीट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला येतो आहे 22च्या स्वरूपात हा चौकार.
निरीक्षकाच्या भूमिकेत रवी वाहिली होते. बॉल जसा निसटला तसा थेट निघून चालला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आला आहे. अन्यथा हा देखील डॉटच होता. सलगचा तिसरा बॉल चांगला हाताळला जितून या मॅचमध्ये धावफलक 30 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतो आहे. यापुढील जे संघ पुढचा बॉल 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 30. यावेळेला देखील तोच फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गिरकी घेत असताना बॉल निघून चाललाय निरीक्षकाच्या हातामध्ये. जिथे आपण पाहिलं खरं तर स्लो बॉल टाकलेत ते डॉट आलेत. जिथे फास्ट टाकला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्यामुळे या मॅचमध्ये आता जितूला देखील चांगल्या प्रकारे कळलंय की करायचे काय. आणि आता काहीसा कानमंत्र देण्यासाठी मैदानावरती राम दाखल झाले त्या मॅचमध्ये. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 30च्या आकड्यावरती पूर्णपणे थांबली आहे. जरी 3 बॉल डॉट आलेत तरी देखील राम जाऊन सांगतायत की तू करू शकतो. या मॅचमध्ये तू धाबा बनवू शकतो हेच त्यांनी सांगितलं. आणि अखेर बिग हिट. फटका चांगला आहे. सिंगलच मिळेल. डीपमध्ये आबा कारंडे होते. बॉलतून फेक करतील. दरम्यान सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 31 5च बनल्यात. या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल फलकावरती 31 धाबा आतापर्यंत बनल्यात. त्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा राम आक्रमक पवित्रा घेतील की ते मात्र एक सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील हे देखील चित्र पाहायचं या मॅचमध्ये. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये विश्राम केला. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचा बॉल रामला देखील पूर्णपणे थांबवलाय. स्टॉप करण्याचं काम केलं या मॅचमध्ये. त्यामुळे 31 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. यात तर क्रिकेट म्हणतात कधी बाजी इधर तो कभी बाजी उधर हे चित्र आपण पाहिलं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च करत असताना जितू या मॅचमध्ये. त्यामुळे टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती 31 31 धाबा. नेक्स्ट मॅच पीके अँड सन्स 11च्या विरोधात शहापूर 11. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. अरविंद जेडी यांचं आगमन झाले. वेलकम जेडी. बरं यार अरविंद बॅटची कडा. थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल मारली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. चालवलाय प्रयत्न. 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि इथून आता मैदान सोडावं लागेल सूरजला. फलंदाज बाद.
अरविंद. गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. का बॅटिंग करतोय रामला आपण पाहतो या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यानं खरं तर आक्रमणाला सुरुवात केली. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना एक विकेट जरूर आली धावचीच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानावरती रोहित आलेत या मॅचमध्ये. रोहितच्या साथीने आता राम ही जोडी मैदानावरती दाखल झाली. अरविंदला तुम्ही पाहताय वडवलीचे खेळाडू आहेत. कित्येक वर्ष अप्रतिम खेळ टीम वडवली संघासाठी त्यांचा आपण नेहमीच पाहिला. राऊंड द विकेट. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नाही जमलं. अंडरम बॉक्स स्टाईलने खरं तर हा फटका खेचला आणि त्यानंतर थेट बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आज चौकार आलाय. आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 41 षटकातील 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल दोन्ही महत्त्वाचे दोन्ही टीमसाठी. या मॅचमध्ये एखादी विकेट जर आली तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकते टीम JSCC डोंबिवली. वेलकम बाब्या. रितेश भोपी. राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल पुढे सरसावत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला आलाय. 6. आज षटकार आला या मॅचमध्ये. रामच्या बॅटमधून अजून एक धमाका. धावफलक 47. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. रामला तुम्ही पाहताय का बॅटिंग करतोय असं वाटत नाहीये. 40+ खेळाडू खेळतात मैदानावरती. विकेट घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिडॉनचा खेळाडू थोडासा डीप होता दूर होता त्यामुळे सिंगल आली आहे आणि कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आता या मॅचमध्ये राम. त्यामुळे तुम्ही पाहताय 3 ओव्हरचं झालंय काम आणि धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 48-48 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4 कोणत्या बॉलरचा वापर करावा. लालचंदसारखे एक चांगले खेळाडू आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज तुम्ही जरूर त्यांची मागील मॅचमध्ये पाहिली आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं असेल तर राहुलदादा पाटील सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू देखील तुम्हाला पार मिळतील. परंतु कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल कारण धावफलक 48 आतापर्यंत बनलेत. त्यामुळे इथून एखादा असा गोलंदाज निवडावा लागेल या मॅचमध्ये की ज्याला या धावा रोखता याव्यात. आणि या बॉलिंग ट्रॅकवरती आता राहुलदादा पाटील आपला जोरू पार बितील या मॅचमध्ये. बॉल तयार. राईट नंबर द विकेट. पहिलाच बॉल चांगला फटका आहे गॅपमध्ये डीप आउट पॉइंट भेदत असताना गोळीच्या वेगानं एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्रिकेटचा क्लास झळकतोय. रामच्या बॅटमधून आलाय पुन्हा एकदा चौकार. धाव फरक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले आतापर्यंत 52. 52 धावा धावफलकावरती पार भेटतील या मॅचमध्ये. वैयक्तिक राम देखील बॅटिंग करतोय 45 या आकड्यावरती.
पुढचा बॉल फटका फसला की काय, वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हवा के साथ घटाके संग संग बॉल बाउंड्रीच्या पलीकडे दंग. आणि आता 50 कंप्लीट झाली. एकदा जोरदार बॅट दाखवायचे राम. या मॅच मध्ये अप्रतिम खेळ. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतोय, परंतु काय बॅटिंग होतीये. 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाज होतील असा खेळ मैदानावरती आपल्याला पार मिळतो. रामच्या बॅटमधून धावफलक पुढे सरकत असताना वैयक्तिक 51, तर टीमची टोटल जाऊन पोहोचली आता स्कोर बरोबरती 58. 58 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सलामीला तो दाखल झालाय आणि संघनायकाने जर माझ्यावरती विश्वास दाखवलाय तर तोडफोड बॅटिंग मला करायची. याच अनुषंगानं सध्याच्या घडीला बॅटिंग पार भीती या मॅचमध्ये भरतो यार. अजून एक वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळेल. गोल गिरकी घेतली आणि बॉलला फिरकी घेतली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब दूर पल्ल्याचा येतोय षटकार. आणि अशीच बॅटिंग जेव्हा जेव्हा आपण पाहतोय खरं तर आर के ग्रुप वालिवली संघ खेळत असतो. हर्षद मस्करची बॅटिंग आपण पाहिली आहे. याच प्रकारची बॅटिंग आपण त्यांची पाहत असतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे हर्षद या स्पर्धेच्या माध्यमातून. गरज या धावांची, कारण मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं असेल तर हरीश केणेच्या साथीनं मैदानावरती योगेश पाटील बालट्या का बॅटिंग केली होती. दोघी खरं तर नॉट आऊट राहिले होते आणि तब्बल 84 धाबाचा डोंगर त्यांनी उभा केला होता. त्यामुळे या मॅचमध्ये धाबा इथून जमा कराव्या लागतील. धाव फलक पुढे सरकत असताना 64. विकेट घेण्याचा हा देखील प्रयत्न, गोळीच्या बेगाने बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जवळपास नाहीये, त्याचाच फायदा पुन्हा एकदा होत असता रामला. धावामध्ये 4, येतोय चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 68. 68 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5च आले होते, परंतु या मॅचमध्ये धाबा येतात. अजून एक बिग हिट, डीप बॅक स्कोर, लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बेद 11 बदलापूरच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती JSCC डोंबिवली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना यार इथे देखील पुलटोसच होता, मिस झालाय. एक सिंगल बेल, दुसरीचा प्रयत्न केलाय, लगेच 2 धाबा एक पडायचा प्रयत्न आणि रामला अखेर शेवटच्या बॉलवरती आऊट व्हावं लागतंय. तालुकाने क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. खरं तर 40+ सर्वच खेळाडू आपल्याला पार मिळतील. एका बाजूला अंबरनाथ तालुका बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली. या 2 तालुक्याच्या दरम्यान ही मॅच रंगतीये आणि आता अखेर धावफलक सेट झालं आहे मोठं या मॅचमध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड भरती 4 ओव्हरच्या आधी 4 ओव्हरच्या अंती 75 बनलेत. 76 धाबाचं टार्गेट. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. काय धडाकेबाज बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना राम मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅच या मॅचमध्ये देखील बरसला.
आणि एका हाती तुफानी बॅटिंग करत रामनं बनवल्या या मॅचमध्ये रन्स वैयक्तिक 68 अर्धशतक. नेक्स्ट मॅच शरीफ दोस्ती 11 शहापूर आणि त्यांना फाईट करेल टीम पीके अँड सन्स डोंबिवली. कोमलदादा हिरवळे यांचं आगमन झालं. वेलकम कोमलदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम पिसवली. ॲज अ कॅप्टन म्हणून टॉस जिंकला या मॅचचा टीम. टॉस कोण जिंकलं कोमलदादा? येस, शहापूर जिंकली आहे. शरीफ 11 आणि निर्णय घेतला आहे गोलंदाजी करण्याचा. एका बाजूला कोमर हिरवळे आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन शहापूरची शान मुन्ना पठाण. पहिल्या डावामध्ये अतिशय धमाकेदार समालोचन. शिवसेनेचा जसा बुलंद आवाज वामनदादा म्हात्रे यांची स्पर्धा, तसाच बुलंद आवाज तुम्ही ऐकलात राहुल चव्हाण यांचा. आणि तितकीच बुलंद स्पर्धा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी अतिशय सुंदर अशी क्वालिटी बॅट जी आपल्याला पुरस्कृत केली आहे प्रशांत सूर्यराव, अर्थातच लाल्या दादा, त्यांचं जे स्पोर्ट्स शॉप आहे स्वामी स्पोर्ट्स, आणि स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स बॅट रबर बॉल क्रिकेटसाठी स्पेशल आपल्याला देण्यात आली आहे. आणि अतिशय सुंदर बॅट आहे. मगाशी ज्यावेळी अनेक खेळाडू इकडे येतात टॉससाठी, प्रत्येकाला वाटतं की बॅट अगदी मिळावी, आज ती बॅट पाहिजे तर रामसारखी बॅटिंग करावी लागेल. एकट्या रामनं आज मार्केट जाम केलं आणि ती टॅगलाईन सुरुवातीच्या 2 षटकारानं झाली. पहिला जसं ज्यानं स्वीप मारला, दुसरा बैठक मारला, तिसरा कव्हरला 4 मारला आणि तदनंतर धावेंचा वर्षाव सुरू झाला. मालिकावीरासाठी एक सुंदर अशी स्पोर्ट्स बायसायकल आहे आणि स्पोर्ट्स शूज आहेत 70-70चे बेस्ट बॉलर्ससाठी. आणि आपल्याला स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर्स केलेत अक्षय लोंगले, शशिकांत लोंगले या 70-70 ब्रदर्सच्या वतीनं. बदलापुरातील एकमात्र 70-70चं स्पोर्ट्स शॉप जिकडे तुम्हाला 70-70 टी शर्ट, 70-70 ट्रॅक, 70-70 कॅप, 70-70 बॅट, 70-70 जॅकेट, सॉक्स, 70-70चे बॉल, या सगळ्या गोष्टी इक्विपमेंट 70-70 महाराष्ट्रातील भारतातील एक नामवंत ब्रँड जे आहे अक्षय लोंगले आणि शशिकांत लोंगले यांचं, त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आलेत 70-70 ब्रँडेड स्पोर्ट्स शूज बेस्ट बॉलरसाठी. त्याबद्दल अतिशय आभार अक्षय लोंगले आणि शशिकांत लोंगले या दोन्ही बंधूंचं. पहिल्या बॉलवरती झाला वार, आला षटकार आणि लढायला आहे योगेश पाटील तयार. पहिला मारला बाल्ट्यानं मिड विकेटला, दुसरा कव्हर की लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला चालला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, फुल्डर्स खूप दूर आहेत, सिंगल तर कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि आरामात 2 पूर्ण झालेत. टार्गेट चेस करायचे या मॅचमध्ये 4 ओव्हर आणि जिंकण्यासाठी 76. जवळजवळ 18ची सरासरी प्रति षटकामागे पार करायची आहे, त्याच्यापेक्षा पुढे 19. पहिल्या ओव्हरमध्ये एखादं षटक 25 ते 26 धावेचं शोधणं गरजेचं आहे आणि टीम बदलापूरला जिंकायचं आहे. एखादं षटक 10-12 धावेचं टाकायचं आहे. बॅटच्या समोर डाऊन टू ग्राउंड, उडवला समोर, मागचा पाय मागे नेत, बॅटला पुढे आणत, फ्रंट लेगला अगदी बॅटच्या शेपमध्ये होल्ड करत, नजरेसमोर तीर, बॉल पाठवला भीर आला डाऊन टू ग्राउंड, षटकार. ग्रेट बॅटिंग 3 मध्ये 2 मारलेत, 24 मध्ये मारायच्यात कमीत कमी 10. जागृती स्पोर्ट डोंबिवली त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळते वैद 11 बदलापूर. चांगली चालली आहे मॅच. अशाच मॅचेस पाहायला प्रेक्षकांना आवडतं आणि आज मेगा फिनाले डे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राईट आर्म अराउंड विकेट, बॅटच्या समोर, वॉट अ शॉट. हा देखील कवसला फाडत तोडत जमिनीला आग लावत टच झाल्यावरती बाउंड्री. टच झाला तर बाउंड्री आहे, टच नाही झाला तर रन्स ज्या तुम्ही धावून पूर्ण कराल त्या मिळतील. या आपण हवं तर चेक करूयात. 2 रन्स आहेत ना, चला 2 मिळतील.
पलटा दादा बाउंड्री तिकडे टच नाही झाला बॉल, त्याच्या पायाला लागून तिकडे झाला आणि मागे बॅकअपला फिल्डर आहे, तिकडे बाउंड्री लांब आहे. कमिटी मेंबर्स आहेत दादा इकडे. राहुल दादा 2 रन्स आहेत. हवं तर चला एकदा आपण कन्फर्मेशनसाठी चेक करूयात काय फरक पडतोय. चला चौकार आहे 4 धाब्यात. चला 4 धावा ऍड केल्या जातील. 4 धाव फलक पुढे जाईल. चला कहाणीमध्ये अगदी अनेक साऱ्या चर्चा सुरू होत्या आणि आता त्या सगळ्या क्लोज झाल्यात. धाव फलक 4 ने पुढे जाल. धाव फलकावरती धावा 18. प्रति षटकामागे 19 करायच्या. 2 बॉल बाकी आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेटसाठीच त्या बालट्याला ओळखलं जातं. हा देखील चाललाय सीमा पार. ज्या 25च्या ओव्हरची चर्चा करत होतो ना की एक ओव्हर जर 25ची आली ना नंतर हे रिक्वायरमेंट जे 19 वरती आहे ते 16 वरती येईल आणि ती आता ओव्हर आली आहे. बॉल गेला सीमारेषा बाहेर. रन झाले 22. 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. खतरनाक बॅटिंग सुरू आहे. हरेश केने म्हणत असेल अभी तेरी बारी आहे मेरी आना तो बाकी आहे. तू चौकारांमध्ये डील करतो, आम्ही षटकारांमध्ये करायला आवडेल. आता गोलंदाजाला पाहिजे विकेट. वेळ दिलं पण बदलापूरला ती कोण काढून देईल. का बॅटिंग केली मॅचमध्ये रामनं. अर्धशतक 68 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. नाबाद तुफानी बॅटिंग त्यानं केली आहे. एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील का. राऊंड विकेट कमी गतीनं टाकलाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन चांगला होता मात्र बॉल. मागच्या काही बॉलच्या कंपॅरिझनमध्ये ना हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर थोडासा हलकासा बाहेर निघणारा देखील होता. गती थोडीशी काढली होती. मागच्या सगळ्या बॅटच्या पट्ट्यात समोर होते. आता योगेश पाटीलकडे प्रत्युत्तर काय. गोलंदाजानं प्रतिस्पर्धी टीमनं प्लॅन बनवला आहे की ट्रॅप सेट करायचं, एक विकेट काढायची आहे. 5 बॉलमध्ये जे घडलं ते एका बॉलवरती सगळं काही पुसून काढायचं आहे. सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर फिरला. खूप सारा वळण घेताना दिसला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 22 धावा बनवायची. 23 धावा एक वाईटची एक्स्ट्रा लिया. योगेश पाटील खेळतोय 6 मध्ये 22 वरती आणि 23 ऑन बोर्डर रनचेस करायचं 76चं म्हणजे अजून येणारे 18 चेंडू 53ची गरज. प्रति षटकामागे अगदी जर आपण पाहिलं 17-18 धावा या ठिकाणी जमवायच्यात. 18 बॉल 53 धावा. कोण जिंकेला सामना, कुठे जाईल ही मॅच, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती मिळणं थोडंसं कठीण झालंय. आणि त्या कठीण काळात अगदी स्वतःला इतकं सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, की मी अजून हारलेलो किंवा जिंकलेलो नाही. वी फॉल, वी फेल, बट देन वी विल राईज अगेन. एखादं चांगलं षटक पाहिजे. टीम वेद 11 बदलापूरला 10 ते 12 रन जरी आल्या तरी रिक्वायर 20, 21, 22ला टच करू शकतं. आणि ते या मॅचमध्ये अगदी मोठी बॅटिंग सावरल्यानंतर रामच्या खेळाच्या जोरावरती बॉलर्सकडे ते ॲडव्हान्टेज आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. पहिला बॉल ऑन साईडला खेचलाय आडवा बॅटनं. आडवा बॅटचा कडवा प्रहार क्षेत्ररक्षकाला पचलेला नाहीये. कॅच होती संधी आणि झेल मिस झाला. जजमेंट करा. बॉल सीमा पार. आला नंबर 4. 27 27 धावा धाव फलकावर. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विजय. वेद 11 बदलापूरसाठी विकेट आली होती मात्र फिल्डर्सकडनं झाली आहे चूक. कॅच झाली आहे ड्रॉप. विजय तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर एका बाजूला बदलापूर, दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीकर. 2 तालुक्यांमधली लढाई आहे. आता फटका मागे चाललाय. फिल्डर आहे फाईन लेगला. कॅचचा कॉल टिपलाय. झेल संपलाय खेळ. आली आहे विकेट. फलंदाज बाद हरेश केने. धक्का लागलाय मैदानावरती. जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीला पहिला.
न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय. स्वतः टीम ओनर राहुल पाटील, अनेक वर्ष ज्यांनी जागृती स्पोर्ट्स नावाचा ब्रँड अखंड भारतवर्षभर झळकावला. जागृती स्पोर्ट्सचे सर्व राहुल पाटील, मॅन फ्रॉम ब्राह्मण केरवले. अनेक अर्धशतकं त्याच्या नावावरती राहिली. मलंगडचा अर्धशतकांचा राजा बॅटिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती विजय. पहिली विकेट ॲड झाली आहे गोलंदाज विजयच्या खात्यात. बॉल तयार, राईट मोर द विकेट. बॅटच्या समोर पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला एक क्वालिटी शॉट. वॉट स्टार्ट बाय पाटील. आला रे आला, पाटील आला आणि पाटीलच्या बॅटमधनं पहिला एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार आला. डावा स्टिकच्या बाहेर. अंपायर डी के सरांचा इशारा. वाईट बॉल. अगदी या ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट झालं होतं. चौकारानंतर विकेट आली होती. तर प्लॅन यायचा आहे की 17-18 प्रतिषटकामागे पाहिजे, तर नंतर येऊन बॅट्समननं कमीत कमी 4 मध्ये 12 बनवायला पाहिजे. इथे 1 मध्ये 6 आलेत राहुल पाटीलच्या बॅटमधनं. 2 मध्ये 12, कारण हा देखील मारला एकदम सुपर्ब. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, हँड अँड कोऑर्डिनेशन लाजवाब. आणि राहुल पाटीलची बॅट सांगतीये काय ते रबर बॉलचं क्रिकेट, काय नवीन वडवलीचं मैदान. आणि माझ्या बॅटवरती बॉल आला की एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. पाटीलनं मारला दुसरा धाव फलक. स्कोर कार्डवरती फ्लॅश झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 23, या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन झाले 17, म्हणजे 40 वरती जाऊन हे धाव फलक पोचलेलं पाहायला मिळत आहे. हरेश केने बाद झाला, थोडं टेन्शन वाढलं होतं पाटील योगेशला. मात्र त्यानंतर राहुल पाटील आला आणि तो मात्र आता साथ देतोय बालट्याला. भाई आणि बालट्याची जोडी सध्या बॅटिंग ट्रॅकवरती खेळतीये. 40 झालेत, अजून 36 बाकी आहेत. आता बॅटच्या समोर आता प्रॉपरली एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये राम आहे, ज्यानं अर्धशतक झळकावलं. रामनं काम केलंय. आता ओव्हरथ्रो झाला, रनआउटची संधी ती देखील आहे. मागे बॅकअप नाही आहे, त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जातील. एक चांगला कॉल योगेश आणि राहुलच्या दरम्यान पाहायला मिळाला. ओव्हरथ्रो जसा झाला, सेकंड रन पूर्ण करण्यात आली. धावफलक 2 ने पुढे चालला 42 वरती. अजूनही 34 धावेचा एक मोठा प्रवास पल्ला कापायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम शहापूर, शरीफ दोस्ती 11 शहापूर. दोस्तीसाठीच तर ओळखले जातात शहापूरकर. आणि शरीफ दोस्ती 11 या नावानं तुम्हाला शहापूर टीम खेळताना पाहायला मिळेल. दुसरीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणजे मुन्ना पठाण, तो आपल्या टीमला घेऊन मैदानावरती उतरेल, त्याला फाईट करेल. या ठिकाणी टीम तुम्हाला पाहायला मिळेल पिके अँड सन्स डोंबिवली. दोन्ही टीमचं, दोन्ही संघ मालकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक संपलं मैदानावरती विजयचं दुसरं. हे षटक देखील थोडंसं महागडं राहिलं, बट महत्त्वाचं होतं हरेश केनेचं बाद होणं. हरेश केनेची विकेट मिळाली विजयला आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 43 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावेची अजूनही या मॅचमध्ये गरज आहे. येणारे 12 बॉल 33 धावा. डोंबिवली, कल्याण एकत्रित अगदी तुम्हाला पाहायला मिळतात. हे तालुके खेळत आहेत अगदी सातत्यानं. कल्याण डोंबिवली तालुका, तर दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 33. लास्ट बॉल डबल आहे का? चेक करा एकदा ऑनलाईन स्कोरर. 12-32 असायला पाहिजे जर डबल आहे तर. ओके, 12 चेंडू 32. दोन्ही टीम लक्षात घ्या, 12 बॉल 32 आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विश्वनाथ विशू. फिरकीचा जादूगार आला बॉलिंग ट्रॅकवरती. समोर डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये रायटी बॅटर्सला आपल्या फिरकीवरती नाचवलं विशूनं. आता समोर लेफ्टी बॅटर आहे. समोर प्लॅन्स काय आहेत विशूचे ते पाहूयात. अर्ध्या विकेटवर टाकला लेग ब्रेक आणि तो पाठवला मिड विकेटच्या बाहेर. आला षटकार. विश्वनाथच्या अगेन्स्ट केला वार. बॉल गेला सीमा पार. मॅचमध्ये दबदबा कायम होता टीम वेद 11 बदलापूरचा. आता मॅच कंट्रोलमध्ये दोन्ही टीमच्या 50-50 बॅलन्स आहे मॅच. 11 चेंडू 26 धावेची गरज. अभी मजा आएगा इस मुकाबले में. आता मॅच कम्प्लिटली बॅलन्स आहे. दोघांकडे संधी आहे. एक चांगला ओव्हर मॅचमध्ये पूर्णपणे अगदी परत येईल. आताही मॅचमध्ये चांगल्या स्थितीला आहे टीम वेद 11 बदलापूर. म्हणजे 76 बनवल्यानंतर जर 11 मध्ये 26 बाकी आहेत तर बॅटिंग टीम म्हणेल मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती सध्या आपण होत. या मॅचची सध्या चावी योगेश पाटीलच्या हातात आणि तितकीच मोठी साथ त्याला राहुलनं दिली आहे. हा चांगला टाकला आहे. मागचा लांबनं फिरवला होता तर आता फ्लाईट देऊन यॉर्कर बॅटन पाडमध्ये टाकला आहे. 4 बॉलमध्ये टीम जागृती स्पोर्ट्स म्हणेल कमीत कमी 8 ते 10 रन्स आला पाहिजे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग टीम म्हणेल 8 ते 10 खर्च झाला चालतील. योगेश पाटीलची विकेट आली पाहिजे कारण येणारे 10 चेंडू 26 धावेची गरज आहे. 14-15 चेसेबल आहे या ग्राउंडवरती शेवटच्या ओव्हरमध्ये. बट जर प्रेशर क्रिएट करायचं आहे ना तर विश्वनाथला 6-7 पेक्षा कमी खर्च करावा लागतील. विकेट्स काढावा लागतील. 10 बॉलचा खेळ 26 धावेची गरज. एका बाजूला डोंबिवली 40+, दुसऱ्या बाजूला बदलापूर. हा बॅटच्या समोर ऑफ स्टिकला आणि तो मारला डाऊन द ग्राउंड सीमा पार. आला षटकार. 9 मध्ये 20 पाहिजेत कारण 12ला 32 होते. 3 मध्ये 12 आलेत. 9 चेंडू 20 धावेची गरज. 40+ क्रिकेट. कोण म्हणतं ओल्ड इज गोल्ड. सोन्याचा भाव जसा कधी खाली वरती होतो ना या 40 नंतरचा क्रिकेटरचा कधीच नाही. आम्ही कालही भाव क्रिकेटच्या पटलावरती मोजलाय. आजही किंमत मोजतोय कारण आम्हाला माहिती आमचं काल क्रिकेट होतं, आमचं आज क्रिकेट आणि आमचं उद्याचं आयुष्य ते पण फक्त या क्रिकेटच्या नावावरतीच आहे. आणि 40 नंतरचे सगळे लेजंड मास्टर्स धुरंधर वी लव्ह फॉर क्रिकेट वी लिव्ह फॉर क्रिकेट हे सांगत असताना हा चांगला फिरलाय. हा चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला डॉट बॉल. 8 चेंडू 20 धावा. ज्या 4 बॉलमध्ये आपण 8 ते 10 रनची चर्चा करत होतो ना तिकडे 1 नंबर 6 आलाय. जर दुसरा 6 आला मॅच आटोक्यात येईल पण बॅलन्स राहील. बट जर येत्या 2 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका विश्वनाथ खर्च करत नाहीये तर पुन्हा मॅचमध्ये 60% पारड भारी होताना पाहायला मिळेल टीम वेद 11 बदलापूर जागृती स्पोर्ट्स समोर. 8 चेंडू 20 योगेश पाटील वर्सेस विश्वनाथ. चांगलं रंगलं बॅटल. प्लॅन सुरू आहे. काय टाकला जावा. हाफ ट्रॅकर यॉर्कर फुल्लर लेन. योगेश पाटील देखील तयार आहे. हा चांगला फेकलाय. अगदी यष्टीरक्षकाच्या हातात पोचला. बॅटला कडा घेतल्यानंतर 7 चेंडू 20ची गरज. काय रंगती या मॅच. हा थोडासा हलकासा लोवर फुलटॉस होता. लोवर फुलटॉस ना एखादा स्लोवर पॉयझन सारखं जो असर करतो पण त्याचा असर लवकर दिसत नाही आणि या डॉट बॉलनं असर तो केलाय. मॅच तर ऑन आहे बट पारडं पुन्हा एकदा जड झालंय वेद 11 बदलापूर टीमचं. 7 चेंडू 20 धावेची गरज. महत्वाचा बॉल या मॅचमध्ये कुठे जाईल सामना ते सांगणारा बॉल. हा अर्ध्या विकेटवर टाकला. इथे चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल मिड विकेट सीमा रेषा पार. आला षटकार. 12 मध्ये पाहिजे होत्या 32 आलेत या ओव्हरमध्ये 18 आणि समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या म्हणजे 14. हालात कैसे भी हो रास्ते हमेशा पैरों के नीचे होकर चलते हैं. प्रत्येक क्षणाक्षणाला कधी गोलंदाज कधी फलंदाज यांच्यातलं द्वंद्व युद्ध रंगलं. पहिला षटकार दुसरा डॉट, तिसरा षटकार चौथा डॉट, 5वा षटकार येईल का त्याची चर्चा तिकडे आला डॉटमध्ये. 6व्या बॉलवरती पुन्हा पलटवार आला षटकार आणि समीकरण उरलंय 6 चेंडू 14 धावेची गरज. कामयाब होने के लिए कई बार हारना पड़ता है, जीतने के लिए खुद को साबित करना पड़ता है. खुशियां पाने के लिए हालात को सामने मजबूरी का रोना भी रोना पड़ता है. जिंदगी मिलेगी ना दोबारा इसलिए आज ही कल को जीना पड़ता है. या मॅच मध्ये तुमचं आज सगळं काही सांगून जाणार आहे कारण आज वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा हा मेगा फिनाले डे तुम्ही खेळताय आणि आज जिंकला तर एक चमचमती ट्रॉफी तुमच्या घरी तुमची वाट पाहती आहे. आणि 40+ क्रिकेट आहे. इकडे सगळ्यांच्या घरी प्रत्येकाची बायको आहे. कुणाचा मुलगा
कुणाची मुलगी आहे, कुणाचं अंकल कुणी बनून आलंय, प्रत्येक जण घरी सांगून आलंय की आज मॅन ऑफ द मॅच किंवा एखादी चॅम्पियनची ट्रॉफी घरून येणार आहे. त्यामुळे त्या ट्रॉफीचा अगदी घरच्यांचा मिळालेला आशीर्वाद ते सगळं मैदानावरती सिद्ध करायचं. तर स्वतःला इतकं सांगा, आज लढायचं माझ्यासाठी, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य साऱ्या चाहत्यांसाठी. 6 मध्ये 14 टप्पा पडलाय, चांगला बॉल आलाय सरळ आतमध्ये आणि राहुल पाटीलला विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस ती त्यानं केली आहे. चांगला तो खेळलाय. अवघ्या 4 बॉलचा सामना करत 14 रन्स त्याच्या बॅटमधनं आलेत. मात्र निर्णायक क्षणाला योगेश साठी त्यानं देखील आपली विकेट टाकली आहे. लेफ्टीच्या अगेन्स्ट आता जो हा ऑफब्रेक बॉलर आहे तो काय करेल हा क्वेश्चन मार्क आहे. कारण पहिला जो रायटीला ऑफब्रेक टाकला ना तो खूप चांगला होता. आणि खेपट्टी काय सांगते, तुमच्याकडे ऑफब्रेक बॉलर आहे, समोर रायटी बॅट्समन आहे. रायटी बॅट्समनला इकडे नेहमी चॅलेंज फेस करावे लागले. धनराज दादा, हा आजवरचा नवीन वडवलीच्या मैदानाचा इतिहास आहे. मात्र लेफ्टी बॅट्समनच्या अगेन्स्ट इकडे बॉल फारसा फिरत नाही आहे. आणि राईट आर्म बॉलर जर लेफ्टी बॅट्समन समोर जाऊन ऑफब्रेक टाकेल तो लेफ्टीसाठी लेग ब्रेक आहे. इकडे फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला बाउंड्री इझिली क्लिअर होती. हवा देखील अगदी आपण पाहिली ना तर कुठेही वाहू द्या, रबर बॉलमध्ये त्याचा फरक पडत नाही. बट सध्या जर तुम्ही ॲज अ बॉलर आहात फिरकीपट्टू म्हणून तर हवेचा देखील कुठेतरी थोडासा हलकासा फायदा घ्यायचा आहे. तर फ्लाईट देऊन बॉलिंग कुठेतरी करावी लागेल. आपल्या फिरकीच्या जाळामध्ये रोहितला पाटीलला अडकवावं लागेल. 5 बॉल 14 रन. हा टाकलाय जोरात टाकलाय. अगदी ज्या लेग ब्रेकची ऑफ ब्रेकची चर्चा होती ना, लेग ब्रेक ऑफ ब्रेक ईस्ट वेस्ट दोन्ही कहाणी क्लोज आहे. सरळ थेट स्टंपात टाकलाय आणि यष्ट्यांचा वेध फलंदाज बाद धक्का लागलाय फार मोठा. जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीला. रोहित खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी करताना दिसत आहेत. अनुभवी खेळाडू ते स्वतः आहेत. अगदी एज्युकेशन लाईफमध्ये आपण जर पाहिलं तर कोणी शिक्षक बनतं, मुलांना प्रत्येक विषय शिकवतं. मग आता एखाद्या शाळेमध्ये जाऊन पीटीचे कोच बनणं त्याच्यासाठी देखील एक गुरु म्हणून तुम्हाला ती उपाधी लागते. आणि ते काम रोहितनं आजवर त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं केलं आहे. इथे सध्या बॉलिंग करताना देखील तो तेच काम करतोय. खूप चांगली कामगिरी सध्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आता समीकरण उरले येणारे 4 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावेची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा. येणारा बॉल महत्वाचा आहे. माझ्यामध्ये प्रश्न अजूनही हाच आहे, बाउंड्रीच्या 2 रन्स की 4 रन्स त्याची चर्चा होईल का? 4 चेंडू 14 धावा. ओव्हर द विकेट. हा फुल टॉस आहे, खराब होता. मारायचा होता स्वीप, नाही याला बॅटवरती नीट. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये आणि समीकरण आता मैदानावरती उरलंय 3-13 ना 13 ना मेरा. हा सामना जाईल आता कोणाच्या वाटाला, डोंबिवलीला की बदलापूरला, बदलापूरला की डोंबिवलीला, जागृती स्पोर्ट्स की वैद 11. चांगली झाली आहे मॅच, चांगली झाली आहे मॅच. 3 मध्ये 13 पाहिजेत. नवीन फलंदाज मैदानावरती याला बॅटिंगसाठी जीतू. तीन चेंडू 13 धावा. तीन बॉल 13 आणि हा नो बॉल टाकलाय. हा नो बॉल टाकलाय. 3 मध्ये 13 पाहिजेत आणि तो नो बॉल मात्र फायदा उचलताना नाहीये. एकच धाव आली आहे. जिकडे सिक्सर यायला पाहिजे होता, समीकरण 3 मध्ये 6 बाकी राहिलं असतं, तिकडे मिळाले 2 आणि कहाणीमध्ये पुन्हा एकदा आलाय ट्विस्ट. आता 3 मध्ये पाहिजे 11. नो बॉल, त्यातल्या त्यात फुलटॉस, त्याचा फायदा उचलणं होतं गरजेचं. समीकरण 3 चेंडू आणि 11 धावा. रवी वायले मलंगडचा टायगर, वसारचा ढाण्या वाघ बॅटिंग ट्रॅकवरती आहे. वसार गावानं क्रिकेटला खूप काही दिलं, मात्र वसार गावाच्या क्रिकेटला ज्यानं सगळं काही दिलं ते नाव रवी वायले. हा चांगला टाकलाय, चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रनआउटची आहे संधी. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 11 धावेची आता गरज बाकी या मॅच मध्ये.
6-14ची गरज. राहुल पाटील 3 मध्ये 14 केले होते, एक डॉट खेळला, त्याची विकेट. आता त्याची पण चर्चा होईल. एखादा अजून चान्स द्यायला हवा होता. 4 मध्ये 14 योगेश पाटील बनवू शकले असते. नवीन फलंदाज झालेत विशाल मडवी नॉन स्ट्रायकर एंडला. दातिवलीचा एक नामवंत खेळाडू. डोंबिवली विभागाच्या क्रिकेटमध्ये विशाल मडवीचं देखील मोठं योगदान आहे. मात्र आता त्याला फक्त पाहायचं आहे नॉन स्ट्रायकर एंडला की काय घडणार पुढच्या बॉलवर. 2 चेंडू 11ची गरज. मागच्या मॅचमध्ये देखील हे समीकरण, एक षटकार आला होता, 1 बॉल 5 वरती आली होती मॅच. वेद 11 बदलापूर समोरच. आता तेव्हा त्यांनी डिफेंड केले होते. इथे 2 मध्ये 11 पाहिजेत. स्ट्रायकर एंडला जितू आहे. महत्त्वाचा बॉल हा जाईल सीमा पार की थांबेल मैदानाच्या आत, कहाणी या बॉलवरती कळेल. आणि तो चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, आकाशाला बुक्की मारून बिल्डिंगच्या टेरेसच्या छतावरती जाऊन पोहोचलाय. आला षटकार आणि आली या मॅच शेवटच्या अंतिम बॉलवरती. 1 बॉल 5 रन 1 बॉल. वेद 11 बदलापूरच्या विरुद्ध टीम जागृती स्पोर्ट डोंबिवली. हार नावाचा शब्द 40 नंतर आजही त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. 40 नंतरच्या क्रिकेटचा अभिमान आणि मजा घेत असाल प्रेक्षकांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या 40+ मास्टर्ससाठी. खूप चांगली चालली आहे मॅच. 1 बॉल 5, गोल्डन 6 की डॉट बॉल, विकेट, सिंगल डबल. मॅच जिंकेल मैदानावरती बदलापूर. एक मोठा फटका, सामना जिंकेल जागृती स्पोर्ट डोंबिवली. शेवटचा 1 बॉल 5 धावांची गरज. काटाकीर लढत सुरू आहे. 1 चेंडू 5 धावा आणि हा चालला यष्टीरक्षकाच्या हातात. जिंकला सामना. अभिनंदन टीम वेद 11 बदलापूर अँड हार्ड लक टीम जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. अभिनंदन टीम वेद 11 बदलापूर. राहुल दादा, हार्ड लक टीम जागृती स्पोर्ट्स.